मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। ती म्हणजे लाडक्या बहिणींना एप्रिलचा 10वा हप्ता उद्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे। परंतु सोबतच बहिणींना 30,000 रुपयाचा लाभ देखील मिळणार आहे। होय मित्रांनो, आता हे 30,000 रुपये घेण्यासाठी कोणत्या लाडक्या बहिणी पात्र होणार आहेत आणि त्यासाठी बहिणींना कोणते कागदपत्रे लागणार आहे, पात्रता निकष काय आहे आणि हे 30,000 रुपये लाडक्या बहिणींना कुठून मिळतील, कोणत्या योजनेअंतर्गत मिळतील आणि बँकेत कसे जमा होतील याबाबतची संपूर्ण माहिती, तसेच एप्रिल महिन्याचा जो काही 10वा हप्ता बहिणींना उद्यापासून मिळणार आहे तो हप्ता फक्त आधी या 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना मिळणार आहे। तर ते 12 जिल्हे कोणते आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। सोबतच 30,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत, ते घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्यातील लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच सध्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 1 जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपयाचा लाभ दिला जातो। तसेच या अनुदानात वाढ करण्याबाबत देखील या ठिकाणी घोषणा झालेली आहे। म्हणजे सध्या जे काही 1,500 रुपये दरमहा मिळत आहेत त्यामध्ये आता 600 रुपयाची वाढ करून दरमहा 2,100 रुपये करण्याबाबतची घोषणा देखील या ठिकाणी झालेली आहे। परंतु अद्याप मात्र ही वाढ झाली नसून सध्या तरी 1,500 रुपये प्रमाणेच महिलांना या ठिकाणी हप्ता हा मिळत आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 2,50,00,000 महिला लाभ घेत आहेत। यांना दरमहा 1,500 रुपयाचा लाभ हा मिळत आहे। परंतु तुम्हाला माहित आहे का की आता लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी दिली आहे आणि ती म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींना 30,000 रुपये मिळणार आहेत आणि या योजनेची घोषणा स्वतः अजितदादा पवार साहेब यांनीच केलेली आहे। त्यामुळे हे 100% खरे आहे आणि बहिणींना खरोखर 30,000 रुपये मिळणार आहेत। पण यासाठी कोणत्या बहिणी पात्र आहेत, कागदपत्रे काय लागतील, पात्रता निकष काय आहे, हे पैसे नेमके कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहेत, हे सर्व अजितदादा पवार साहेब यांनी सांगितलेले आहे। ते आपण या ठिकाणी लाईव्ह पद्धतीने देखील पाहणारच आहोत। शिवाय आता लाडक्या बहिणींना एप्रिलचा 10वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। त्यासाठी सर्व तयारी झाली असून उद्यापासून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही 10वा हप्ता आहे, म्हणजेच एप्रिल महिन्याचा जो काही 10वा हप्ता आहे तो बहिणींच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। परंतु सुरुवातीला एप्रिल महिन्याचा जो काही 10वा हप्ता आहे त्यासाठी या 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला या ठिकाणी उद्यापासून 10वा हप्ता हा येणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत बहिणींना 9 हप्ते देण्यात आलेले आहेत। जुलै 2024 पासून या योजनेचा लाभ मिळत असून मार्च 2025 पर्यंतचा लाभ महिलांना मिळालेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे आता महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता देखील जमा होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः 7 एप्रिल म्हणजेच उद्यापासून ते 11 एप्रिल दरम्यान या योजनेचा जो काही एप्रिलचा हप्ता आहे तो महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची प्रोसेस ही चालणार आहे। तर आता उद्यापासून लाडकी बहीण योजनेचा जो काही एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे तो फक्त या 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। तर ते 12 जिल्हे कोणते आहेत, चला या ठिकाणी जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिंधुदुर्ग, रायगड, हिंगोली, धाराशिव, अकोला, वाशिम, जळगाव, धुळे, सांगली, गोंदिया, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर हे जे काही 12 जिल्हे आहेत मित्रांनो, या 12 जिल्हे लहान असून या जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या मानाने लाभार्थी महिलांची संख्या ही कमी आहे। त्यामुळे सुरुवातीला हे 12 जिल्हे या ठिकाणी आधी हप्ता वाटपासाठी घेण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे असतील त्या जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना देखील हा हप्ता मिळणार आहे। परंतु सुरुवातीला हे 12 जिल्हे घेण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, आता पात्र महिलांना म्हणजेच लाडकी बहीण योजनेतील काही ठराविक महिलांना 30,000 रुपयाचा देखील लाभ मिळणार आहे। पण यासाठी कोणत्या बहिणी पात्र आहेत, कागदपत्रे काय लागतील, पात्रता निकष काय असणार आहे, हे पैसे नेमके कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहेत, हे सर्व अजितदादा पवार साहेब यांनी या ठिकाणी सांगितले आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। परवाच विधान परिषदेमध्ये आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली। लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25,000 रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000 कुणाला 25,000 आणि
राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत. मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे.